प्रिय सखी, आज तुझ्याशी संवाद साधण्याची इच्छा झाली। जीवनात मी जेव्हा जेव्हा अडखळले, दुखी झाले, संघर्ष केला किंवा चांगले निर्णय, योग्य नियोजन केले, तेव्हा माझ्यातील त्या शक्तीचा साक्षात्कार मला झाला, ज्या शक्तीने मला स्त्री रूपात जन्म दिला किंवा माझ्यात जन्म घेतला असंही म्हणता येईल। मी राजकारणात असेन किंवा गृहिणी असेल, मी आणि तू जोडल्या गेल्या आहोत। माझ्यातील वेदनेचा धागा तुझ्या मनात गुंतलाय। माझ्या हाताने मी माझ्या पित्याला अग्नी देताना तुझं मन दुःखाने पण स्वाभिमानाने भरून आलंय। मी रडणार नाही, लढणार असं सांगितलं तेव्हा तुझ्या मनगटात ताकद आली आहे। रस्त्यावर चालताना, घरात वावरताना तुला नकळत माझा आधार वाटतो। माझ्या समोरच्या जनसागरातही तू असतेसच। मी प्रत्येक लढाई लढते ते याच विश्वासावर। मी जिंकेनही तुझ्या ताकदीवर। उकळत्या पाण्यात चहाची पत्ती टाकत जेव्हा माझ्या विरोधात कारस्थानं होतात, तेव्हा आपण तिच्यासाठी काय करू शकतो असा विचार तू करतेस। तुझ्या मुलाचं होमवर्क घेताना माझ्या मुलाकडे कोण बघत असेल असा विचार तू करतच असशील। नवऱ्याच्या काळजीने माहेरचा मुक्काम कमी करणारी तू माझ्या घराबाबतीत विचार करतेसच। भाऊबीजेला भाऊ संरक्षण देताना समाधानी मन तुझं माझ्या कवळ्या बहिणीच्या मनाविषयी कळकळ व्यक्त करतच असेल। वडिलांचा फोटो भिंतीवर असेल तर त्या काचेत स्वतःचं प्रतिबिंब माझ्यासारखंच दिसत असेल तुला। मग देशील ना तुझ्यातील मला साथ? निर्भय सुरक्षित जीवन, भविष्याची स्वप्न व त्यासाठी लढणारी मी व तू मिळून महाराष्ट्र जिंकू, परळी तर सहजच। चल सखी, दृश्य अदृश्यपणे मी तुझ्यातील कोमल संसारी स्त्री जगते, तसं तू माझ्या संघर्ष शक्तीचा अनुभव घे। शक्ती ही आग आहे, मी धारण करते, तू ऊब तरी घे। चल आपण बदलू हे सर्व, तुझ्या माझ्यासाठी, आपल्या चिमुरड्यांसाठी, आपल्या परळीसाठी। मग देशील ना मला साथ? तुझीच पंकजा गोपीनाथ मुंडे।